तुमचं नाव सांगा. नवनाथ कल्याण बोलटे. कुठून आला तुम्ही? हिंगणगाव. हिंगणगाववरून. तर काय आज कसा सामना झाला गटात? चांगला झाला. सुट्टी गाडी आली. सुट्टी गाडी आली. आज कसं पळाले? काही बदल जाणवला आज पळताना? गाडी जोरात पडली. आपला हा पिस्तूल आहे आणि दोनचा शंकर. दोन आज पडले. उजवीला पिस्तूल आणि डावीला शंकर. आता हा डावीला पळाला. तुम्ही फाटी जर बघितली असेल तर डाव्या साईडला असा उतार असल्यागत होता. मग त्यामुळे काय पळण्याला काय फरक जाणवला का पळताना? थोडी गती कमी होती. कोणत्या फाटीतून पळाला? आपण 5 नंबरच्या तासावरून. कसं वाटतंय आज गटात बसली गाडी? हा म्हणजे याच्या आधी गुलाल वगैरे कुठे गेलेला? गट काढल्या तर 5-6 वेळा. हा परत आता गुलाला तोच प्रॉब्लेम. सुट्टीला पंचांच्या गुंड गाडी दाबून येतात. आता पैऱ्याचं नियोजन कसं होत असतं तुमचं? पैऱ्याचं नियोजन करतो आम्ही असंच. पैऱ्याला पैशाला मागतो. आता आजचं कसं पैऱ्याचं नियोजन झालं? आता झालं असंच. मैदानातच झालं. भविष्य कसं वाटतं बैलगाडीचं? काय पैऱ्याच्या याच्यामुळे वायदीमुळे गाडी आपली फंड पडते पण बैल नाही साथ मिळाला. वायदीमुळे काय वाटतंय? वायदीमुळेच खूप प्रॉब्लेम. परिस्थिती नाही. ड्रायव्हर कोण होता आज? गाववालाच होता. गाववालाच. सुट्टी मेकर? गाववालाच. लहानपणापासून तुमच्याकडेच? आपला घरचा गायचा. घरचं आहे. घरचा गाय. प्रॅक्टिस कशी घेतली तुम्ही त्याची? घरी बैलांच्या वर पहिल्यांदा काढला. गुढी बरोबर काढलाय. आदत मध्ये गट काढलाय भाज्याला. असं आहे का? तुम्हाला काय वाटलं की आता आपण याला मैदानात उतरवायला पाहिजे? हो. कधी उतरवायला पाहिजे असं तुम्हाला वाटलं? नाही, आदत पासून पळत होता. गती जास्त. आरडगावचा काय पाहिजे वजीर बरोबर पहिल्यांदा गट पास झाला. ड्रायव्हर काय म्हणाला आज गाडी पळून झाल्यानंतर? काय म्हणाला? कशी गाडी पळाली? चांगली गाडी पळाली. चांगली गाडी पळाली. तुमचं काय स्वप्न आहे? तुम्हाला कोणता विजय पाहिजे? सगळ्यात मोठा विजय कोणता? सगळ्यात मोठा तुम्हाला किताब पटकवायचे, जिंकायचे? स्वप्न तुमचं काहीतरी असेलच ना? आहे की, पण आता कसं आहे आपल्याला तसं साथ दुसरा मिळला पाहिजे ना. आपलं तेवढे ही ताकद नाही की मोठा बैल टाकायचं. पैऱ्याचं नियोजन चांगलं झालं तर मग आपला साथ देणार. चांगला साथ देणार. तुम्हाला त्याच्यावर विश्वास असल्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. 2दा हाणलेला आहे. हा ना? रणजित सरांचं पाहुणे आहे. त्यांचं काय म्हणणं होतं पाहिल्यानंतर? त्यांनी मागितलं होतं आपल्याला पाहुण्यांनी, पण आपण नाही दिला त्यांना. नाही दिला तुम्ही त्यांना? त्यावेळेस आदत होता. आमच्या मामांचाच मुलगा आहे. चालेल. तुमच्या बरे असतात का? जोडीदार त्यांच्या तर बैलाबरोबर पहिल्यांदा गट केलाय. या की तुम्ही सांगा आता. काय पिस्तूल चांगला पडतो. आता पैरे होण्यापासून अडचणी येतात. काय होतंय, पैऱ्याचा विषय कसा होतोय किंवा जे नामांकित बैल आहेत त्यांना मोठे बैल आणि आपल्याला पैसे मागितले आपण नाही पैसे घालू शकतो. ते अडचण आहे. बाकी काय बैल चांगलाच पळतोय. आमचा बैलाच काय विषय दोन्ही खांदे पळतो. चारी खांदे म्हणजे बाहेर ना आतनं कसा पब्लिक न बी पळतो. पुसेगावात बी 2 नंबरला उतरला. पुसेगावला पण? हिंद केसरीला? हो, 2 नंबरला गाडी. 1 नंबर. गेल्या वर्षी. यंदा नाही. गेल्या वर्षी का? आणि यंदा आपले पहिलेच फाटलेलं होती. घरचीच गाडी होती. दुसरा एक घरचा बाईच्या म्हणून तेव्हा पब्लिकला देतो. याचा खुराक काय ठेवता तुम्ही? मला डाळ आहे फक्त. दुसरा नाही. आता सेमी फायनलची कशी तयारी? आता कशी निघते गाडी त्याच्यावर. हा ना? कुठले बी खांदे पब्लिक नसू नाही तर कुठणार. दोन्ही खांदे पळतो. दोन्ही खांदे. दोन्ही खांदे. आता पट्टीचा वापर व्हायला लागला, त्याचा कसा फायदा मिळतो आपल्याला? पण त्यामुळं कसं होतं, नामांकित गाड्या बी आपल्या बरोबर सुटतात. नाही तर झेंडा काय वेळेस त्या गाडीवर पळतो, आपण मागत. कॉम्पिटिशन आता वाढत चाललंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या क्षेत्रात पळतोय ते पळणारच ना, राहणारच. असं काय नाही. घरच्यांचा कसा साथ असतो? तो नाही, घरच्यांचा साथ आहे आपल्या खास बैल म्हणजे बारक्या पोरांना बी मारत नाही, काय नाही. लय गरीब आहे. सुट्टीला 1 नंबर असा बोटावून सुटून जातो. हा ना? मारत नाही, काय नाही. नाही काय नाही, कुणी बी धरावं.
चालेल. तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढचे तुमचे जे सामने असतील भविष्यातील त्याला पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा.